ऐका ना, आज ब्रेडचा असा नाश्ता बनवलाय ना, की एकदा खाल्ला ना, की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. आणि याच्या आतमध्ये मस्त असं चीजचं सरप्राईज आहे. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मस्त संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांसाठी, पाहुण्यांसाठी अगदी परफेक्ट नाश्ता आहे हा. तर इथं ना मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि याची ना आपल्याला सालं काढून घ्यायची तशी. सालं काढून सुद्धा तुम्ही बटाटा उकडून घेऊ शकता. इथं मी आहे ना 1 गड्डा लसूण, थोडंसं आलं घेतलंय, पुदिना, भरपूर अशा हिरव्या मिरच्या, कारण मला जास्त तिखट खायला खूप आवडतं. तुम्हाला आवडते की नाही नक्की कळवा मला. आणि हो, यामध्ये ना मूठभर अशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. तर इथं ना आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. काही ठिकाणी आहे ना बिना वाटण बनवता सुद्धा हा नाश्ता बनवला जातो. पण असं आहे ना हिरव्या वाटण घालून आहे ना नाश्ता करून बघा, खूप भारी लागतो. आता इथं आहे ना थोडंसं हिरवी मिरची, आलं, लसूण, फक्त पुदिना नाही घातलेला. आता हे वाटण आपलं आहे ना चांगलं बघा तयार झालंय. इथं उकडलेले आणि साल काढलेली बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि मॅशरनी आहे ना असं स्मॅश करून घ्यायचं आहे. यामध्ये ना गुठळ्या अजिबात राहता कामा नये. तुम्ही डायरेक्ट किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता, पण स्मॅशरने जरा बरं पडतं. हलकी एखादी गुठळी आली तरी चालेल. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे, जसं की इथं मी घातले धनेपूड 1 चमचा, अर्धा चमचा जिरं घातलेलं, जिऱ्याची पूड नाही घातलेली, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि जे वाटण आपण बनवलं होतं ना मस्त असं झणझणीत, तर ते वाटण यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं आहे ना बघा मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं असं हा जो मसाला बनवला आहे आपण, तो एकसारखा असा लागला गेला पाहिजे. आपण बऱ्याचदा आहे ना हा नाश्ता घरामध्ये बनवतो, पण या नाश्त्यामध्ये ना 2 कॉम्बिनेशन आहे. ते नक्की कॉम्बिनेशन कशाचं आहे ना ते पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे. तर बघा, आपलं मिश्रण जे आहे ना ते तयार झालेले. इथं परत मिक्सरचं तेच भांडं घेतलेले आणि यामध्ये ना घालायचे आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण घालायचं आहे आणि पुदिना घालायचा आहे. तर इथं करणार आहे आपण मस्त अशी चटपटीत चटणी. आता चटपटीत कशी होणार आहे ना ती सांगते मी. तर इथं बघा सगळे जिन्नस असं घालून घेतलं की यामध्ये घालायची आपल्याला जी बारीक शेव मिळते ना ती घालून घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे जर जाड शेव असेल ना ती सुद्धा घालू शकता. भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलाय, चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये. आता माझं जे भांडं आहे ना ते छोटं आहे, म्हणून अगदी जेमतेम मी चटणी बनवणार आहे. किंवा जर तुम्हाला ही चटणी जास्त दिवस जर टिकवायची असेल ना तर यामध्ये ना थोडंसं तुम्ही विनेगर सुद्धा घालू शकता. आता इथं अर्धा लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून आहे ना ही चटणी मस्त अशी आपल्याला वाटून घ्यायची. आणि सँडविचची जी चटणी असते ना तर बघा हलकीशी थिक असते, अगदी पातळसर नसती. पातळसर करूच नका, त्याच्यामुळं काय होतं ना ब्रेड जास्त ओला होतो. आता इथं बघा चटणी तयार झालेली आहे, आपलं आतलं जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे. आता वरचं जे आवरण आहे ना ते बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आहे ना इथं 3 ते 4 चमचे मी बेसन घेतलेले, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. ओवा आवर्जून घाला, फ्लेवर खूप भारी येतो. आणि जर ओवा नसेल तर यामध्ये ना तुम्ही ओरेगॅनो किंवा बघा ओव्याची पानं मिळतात ती सुद्धा घालू शकता. यामध्ये जी चटणी बनवली होती आपण ती घालून घ्यायची आहे, 1 ते 1.5 चमचा. थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट, हे तिखटाचं नाही आहे, रंगाचं आहे. आणि यामध्ये ना आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. हे सुके मसाले जे घातले होते ते व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडीशी हळद घालून घ्यायची वरतून आहे ना रंग चांगला येण्यासाठी. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती कशी हवी नक्की, तर बघा बॅटर जे आहे ना ते अगदी जाड नसावं. तर 1 चमचा असं घालून बघायचं
आणि चमच्यावर बघा अगदी हलकीशी पातळ लेयर येते. तर अशीच आपल्याला हलकी पातळ लेयर येणारी कन्सिस्टन्सी हवी बेसनची. तर इथं ना मी घेतलाय बघा हा फॅमिली पॅक सँडविच आहे हे, म्हणजे सँडविच काय म्हणतात ब्रेड. तर हे सँडविच ब्रेड घेतलेले मी. आणि याच्या ना आपल्याला कडा वगैरे काढून घ्यायच्या नाहीत. तर शक्यतो बघा ताजा ब्रेड घ्या, बासी वगैरे घेऊ नका. नाहीतर मग काय होतं ना, ज्यावेळेस आपण हे बॅटरमध्ये घोळवतो तर त्यावेळेस आहे ना तुकडे पडतात. आणि ज्यांनी ज्यांनी बघा अनुभवलं असेल ना, त्यांना नक्कीच कळलेलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते नक्की. आता इथं बघा व्यवस्थित असं आहे ना आकार येण्यासाठी इथं एक मी टिफिनचा झाकण घेतलेले. तर माझ्याकडे हे मोठं झाकण होतं म्हणून हे मोठं घेतलेले. तुम्ही हा ब्रेड पकोडा सँडविच कोणत्याही आकाराचा बनवू शकता, पण अगदी एकसारखा दिसण्यासाठी आहे ना मी एक प्लेट वापरलेली आहे. आणि याच्या कडा जर तुम्हाला आवडत असतील तर काढू शकता. शक्यतो नाही काढल्यात ना तरीसुद्धा चालतं, कारण हा ब्रेड पकोडा सँडविच जे आहे ना ते मस्त असं चटपटीत आणि शिवाय ना क्रिस्पी होतं. तर त्याच्यासाठी मी तर सांगेल तुम्हाला की याच्या कडा अजिबात काढू नका. आणि खरं सांगू का, ही एक ब्रेड पकोडा सँडविच माझी ना खूप जुनी आठवण आहे. कारण कॉलेजच्या बाहेर आहे ना कॅन्टीनमध्ये हे ब्रेड पकोडा सँडविच मिळायचं. आणि कसं व्हायचं ना, त्यावेळेला पैसे नसायचे जवळ आणि खावंसं तर वाटायचं. म्हणून म्हटलं कॉलेजची ती आठवण आज आपण आपल्या घरामध्ये ट्राय करावी. आणि खरं सांगते इतकं भारी झालं ना, खूपच टेस्टी झालं हा ब्रेड पकोडा युनिक सँडविच. तर जे स्टफिंग केलं होतं आपण ते ठेवून घ्यायचं आहे. आणि एका ब्रेडला मी केचप लावून घेतलं आणि दुसऱ्या ब्रेडला जी आपण चटणी बनवली होती ना ती लावून घ्यायची. आता जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं ते थोडंसं भरताना जास्त भरायचं, म्हणजे बघा प्रत्येक घासागणीस आहे ना एक चव वेगळी लागते. आता इथंही ना मी थोडासा वेगळा ट्विस्ट देण्यासाठी चीज घातलेले. आणि खरं सांगते ज्यावेळेस मी कॉलेजला होते ना त्यावेळेस काय चीज वगैरे असं जास्त नव्हतं, होतं पण जास्त नव्हतं. आणि चीज सँडविच पकोडा घ्यायला काय त्यावेळेला परवडण्यासारखं नव्हतं. पण आजकाल कसं झालंय ना, मुलांना चीज सँडविच जरी दिलं ना तरी खूप आवडीने खातात. म्हणून यामध्ये ना मी चीज घातलेले. आता जे आपण बॅटर बनवलं होतं त्या बॅटरमध्ये हे सँडविच चांगलं असं घोळवून घ्यायचं. तुम्हाला जर आहे ना असं चीज पकोडा बनवायचा नसेल तर जे आपण स्टफिंग भरलेलं त्यामध्ये जे चीज घातलं होतं ना ते सुद्धा आहे ना डायरेक्ट तुम्ही सँडविच असं तव्यावरती किंवा ग्रिलवरती बटरवरती भाजून सुद्धा खाऊ शकता. खूप भारी लागतं. पण ही खायची आहे ना मजा काय वेगळी लागते बघा. चहासोबत आहे ना संध्याकाळच्या असं मस्त गरमागरम चीज पकोडा पॅटीस किंवा कॉफीसोबत खूपच भारी लागतं. तुम्ही हे असं कॉम्बिनेशन कधी खाल्लं आहे का? नसेल खाल्लं ना नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा खूपच आवडेल. इतकं भारी आणि शिवाय कमी साहित्य लागतं, कमी वेळेत तयार होतं. आणि एकदा हे खाल्लं ना तर संध्याकाळचा मग जास्त स्वयंपाकाचा पसारासुद्धा होत नाही. तर इथं बघा या पद्धतीने ना मी हे चीज पकोडा सँडविच दोन्ही साईडने छान असं तळून घेतलेलं आहे. आणि वरतून मुलांना आवडतं म्हणून थोडंसं गार्निशिंगसाठी चीज किसून घातलेलं आहे. आणि चीज तेव्हाच घाला ज्यावेळेस चीज पकोडा सँडविच गरमागरम असेल. त्यावेळेस थंड झाल्यानंतर त्याची मजा काय व्यवस्थित लागत नाही. वरतून थोडंसं बघा केचप आणि इथं ना मी घेतलं हे मेयोनीज. आता मला डिझाईन काढायला काही एवढी जमली नाही. तुम्हाला जर जमली ना तर नक्की करा. तसं काही ऑप्शनल आहे बघा हे. आणि असं खाल्लं ना ग्रीन चटणीसोबत तरीसुद्धा चालतं, चहासोबतसुद्धा चालतं, कशासोबतसुद्धा करून बघा आणि नक्की खाऊन बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला.
चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमचा काही फीडबॅक असेल ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. आणि तुम्हाला अजून कुठल्या वेगवेगळ्या रेसिपी करायला आवडतात किंवा तुम्ही कुठल्या रेसिपी जास्त ट्राय करता किंवा माझ्या कुठल्या रेसिपी तुम्ही ट्राय केलेल्या आहेत आणि त्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत ते सुद्धा मला नक्की कळवा. काही जणांचे आहेत ना फीडबॅक खूप छान असतात बरं का, खूप छान कमेंट्स करतात आणि त्यांच्या कमेंट्स ऐकल्यानंतर खूपच भारी वाटतं मनाला. तुम्ही सुद्धा आहे ना कमेंट करा आणि नक्की